कोकणाचं एक मोठं स्वप्न मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा आणि याच कशेडी बोगद्याला 8 ते 9 ठिकाणी गळती लागलेली आहे। आपण बघू शकतो की कशेडी बोगद्याच्या मधोमध मी उभा आहे आणि या ठिकाणी गळती लागलेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर सिमेंटचं फेन्सिंग केलेलं आहे, तरी सुद्धा गेल्या वर्षी काही प्रमाणात आणि आता मोठ्या प्रमाणावरती गळती या ठिकाणी पाहायला मिळते। आपण बघू शकतो या ठिकाणी जो हा परिसर आहे तो ब्लॉक केलेला आहे संबंधित ठेकेदारांनी, कारण या ठिकाणी अक्षरशः कशेडी बोगद्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा अनुभव जो आहे तो या ठिकाणी येत होता। त्याच्यामुळं हे पत्र्याचं असं घरासमोर जसं पानाळे लावले जातात पाण्याचं हे करण्यासाठी नियोजन करण्यासाठी, त्या पद्धतीनं कशेडी बोगद्यामध्ये अशा प्रकारे 8 ते 9 ठिकाणी थेट गाड्यांवरती पाणी पडू नये म्हणून तात्पुरती उपाययोजना केलेली आहे। मात्र तरीसुद्धा ती देखील कमी पडते, कारण सिमेंटची भिंत फोडून या ठिकाणी पाणी जे आहे हे संपूर्ण प्रेशरनी या ठिकाणी बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळते। आपण प्रेशरसुद्धा त्या पाण्याचं बघू शकतो। या जर बाजूला जर आपण बघितलं तर किती मोठ्या प्रमाणावरती सिमेंटचं फेन्सिंग तोडून जो घाट होता त्या घाटाला त्यानंतर सिमेंटचं फेन्सिंग केलं, त्याच्यानंतर एक सिमेंटचा जाड थर असा मोठ्या आकारात टाकलेला आहे। तरीसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे हे आपल्याला कोसळताना पाहायला मिळते। मुंबई गोवा महामार्गावरील एक महत्त्वाचं एक स्वप्न आणि एक औत्सुक्याचा विषय म्हणजे हा कशेडी बोगदा आहे। या बोगद्यामध्ये जे सोशल नेटवर्कवाले असतील किंवा आणखी यूट्यूबर्स असतील त्यांनी देखील मोठ्या या ठिकाणी येऊन कोकणातला हा एक 2.1 एवढ्या किलोमीटरचा हा बोगदा मात्र आता दुसऱ्याच कारण गेल्याच वर्षी हा बोगदा जो आहे हा वाहतुकीला एकेरी सुरू केला होता, मात्र यावर्षी प्रथमच या बोगद्याला मुंबईकडे जाणारे आणि गोव्याकडे जाणारे असे दोन्हीही लेंथला हा बोगदा सुरू केलेला आहे। मात्र पहिल्याच पावसामध्ये या बोगद्याला अशा ठिकाणी लागलेली गळती हा चिंतेचा विषय नक्कीच पडलेला आहे, कारण जर सिमेंटची भिंत पडून जर पाणी एवढ्या मोठ्या प्रेशरमध्ये जर बाहेर पडत असेल तर या बोगद्याच्या सुरक्षिततेबाबत सुद्धा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलनसह चंद्र।